मुंबईत होणारी महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठाची उभारणी हा ऐतिहासिक टप्पा आहे। राज्य शासनाने कायद्याच्या शिक्षणासाठी दाखवलेली बांधिलकी ही उल्लेखनीय आहे। महाराष्ट्रात न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधांचा दर्जा हा देशात सर्वोत्तमांपैकी एक आहे, असं प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज केलं। महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठाच्या मुंबईतल्या नव्या कॅम्पसचा भूमिपूजन सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज गोरेगाव पूर्व येथे संपन्न झाला। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते। मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळाही आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न झाला। मुंबईतल्या फोर्ट परिसरातल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या 146 वर्ष जुन्या ऐतिहासिक इमारतीची जागा आता कमी पडू लागली आहे। त्यामुळे राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार मुंबई उच्च न्यायालयाची नवी इमारत ही वांद्रे पूर्व परिसरात उभारण्यात येते। उच्च न्यायालयाच्या त्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सरन्यायाधीशांच्या हस्ते संपन्न झाला आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते। मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे MCAच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला।